अ, आज आपल्या अंजली ताई आहेत. आपण अंजली ताईंना बघितलं, त्यांना इतर कार्यक्रमामध्ये पण आपण ऐकलं. आज त्यांचा आपला वर्ग आहे. आपल्या या वर्गामध्ये पहिलाच वर्ग जरी असला तरी त्या शिक्षिका आहे आणि पतंजलीचे त्या बरेचशा त्यांचं सतत कार्य चालू असतं. तर गीताताई इल्मे त्यांना विनंती करेल की अंजली ताईंचा परिचय करून द्यावा आणि नंतर अंजली ताई आपला आजचा वर्ग घेतील. त्या वर्ग झाल्यानंतर त्या शांतीपाठ घेतील आणि शांतीपाठ घेतल्यानंतर मग आपण ऑक्सिजन लेवल कशी वाढवायची त्याचा आपण प्रत्यक्ष करून नंतर वर्ग संपवू आपला. तर गीताताई, हरिओम. ओम। इस प्रातःकालीन शुभ वेला में आप सभी का हम स्वागत करते हैं और सभी का अभिनंदन भी करते हैं। आज की कक्षा हमारी प्यारी बहन अंजलि ताई बांते जी ले रहे हैं और ये ऐसी व्यक्ति है यानी पूरे यानी हर एक चीज में अग्रसर रहती है और हर कोई भी चीज आप उनको बोलो तो फट से तैयार रहती है। यानी उसको उनको बोलते हैं कि बहुआयामी व्यक्तिमत्व की धनी है हमारी अंजलि ताई बांते, जो भंडारा में रहती है। उन्होंने बीएससी किया है और बीए साइकोलॉजी में किए हैं और नेचुरोपैथी में डिप्लोमा किया है उन्होंने। और हमारी पतंजलि संगठन से 2017 से 16-17 से जुड़े हुए हैं हमारे साथ ही। और ये एक मुख्य योग शिक्षिका के रूप में भी निरंतर कार्य उनका चलता रहता है और जब भी कहीं शिविर लगाना हो तो शिविर भी लगाते हैं। 7-7 दिन के महिलाओं के लिए शिविर भी उनके लगते हैं। जो आयुष विभाग द्वारा जो संचालित आरोग्यवर्धिनी जो उपक्रम है उसके अंतर्गत जो प्राथमिक आरोग्य केंद्र वहाँ यानी उनके तरफ 5 आरोग्य केंद्र है, प्राथमिक आरोग्य केंद्र, और उसमें 5 आरोग्य केंद्र में योग सिखाते हैं, योग की कक्षा लेते हैं निरंतर। यानी पूरा हफ्ता उनका 5 दिन तो उनके वहीं जाते हैं। और जो आयुर्वेदिक दवाइयाँ उनके जो ससुर जी थे जो घर में आयुर्वेदिक दवाइयाँ बनाते थे, तो वो भी उन्होंने उनका जो वारसा है उन्होंने आगे बढ़ाया है और वो घर में आयुर्वेदिक दवाइयाँ बनाकर वो रोगियों को देते हैं और उनको उनका रोग दूर करते हैं उन आयुर्वेदिक दवाइयों के साथ। वैसे वो बावने कुंडी समाज भंडारा में महिला समिति की अध्यक्ष है। 6 वर्ष से वो कार्यरत है। 5 वर्ष का कालावधि रहता है तो उन्होंने 5 वर्ष अपने पूरे कर लिए, लेकिन उनका जो स्वभाव है तो उसको देखते हुए फिर से उन्हें इस पद पर नियुक्त किया गया है और वो बहुत अच्छी कविताएं भी लिखती है। हमारा जो भंडारा का जो ग्रुप है महिलाओं का, तो उसमें भी उनकी निरंतर कविताएं, बहुत ही सुंदर कविताएं उनकी आती रहती हैं। तो ऐसे बहु और ये सब करते हुए भी यानी योग भी करती है, कराती भी है, आयुर्वेदिक भी उससे भी रोगों को दूर करती है और इसके अलावा वो घर परिवार को भी बहुत ही अच्छे से संभालती है। बहुत ही सुंदर, सदा हंसमुख रहने वाली हमारी बहन आज की जो कक्षा ले रही है, तो आप खुद अनुभव करेंगे कि सही में उनका व्यक्तित्व कितना अच्छा है। तो इस व्यक्तित्व के कारण वो सबसे प्रिय भी है, मेरी तो बहुत ही प्रिय बहन है। तो इतना कहकर मैं अपनी वाणी को विराम देती हूँ। सभी को ओम। ओम। गुरूंच्या तोंडून आपली एवढी प्रशंसा ऐकून खरंच मी भावविभोर होऊन गेली आज। आज माझा ऑनलाईन पहिला वर्ग आहे। ठोकर दादांनी मला इथे येण्याचं जे आमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांची फार फार आभारी आहे। दादांच्या तोंडून खूप सखोल ज्ञान आपण प्राप्त केलेले आहे। दादा एक फूल आहे तर आपण छोटे छोटे पाकळ्या आहोत। मी आपल्या तऱ्हेने आपण प्राणायामाला सुरुवात करूया। तर सर्वांनी सिद्धासन, सुखासन किंवा पद्मासन। सुखासन म्हणजे साधी मांडी, ज्यांना जे कम्फर्टेबल आहे तशी मांडी घालून बसा। पाठीचा कणा सरळ राहायला हवा। जर का आपण एक पाय असा वर केला तर आपलं होतं पद्मासन आणि दोन्ही पाय जर वर घेतले तर सिद्धासन। आपण ज्यात कम्फर्टेबल बसू शकता असं आपण बसायचं। 3दा ओंकार घेऊ, लांब श्वास आत घ्यायचा
आणि ओ, उ आणि म याचा उच्चार करत आपण 3दा ओंकार घेऊया. दोन्ही हात, एक तर्जनी आणि अंगठा ध्यान मुद्रेत आपले हात सहजतेने आपल्या मांडीवर आरामदायक स्थितीत ठेवायचं. प्रसन्न मुद्रा आणि ताठ बसून आपण 3दा ओंकार घेऊया. संघटन मंत्र. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. दोन्ही हाताचं घर्षण. आपण जी ऊर्जा मिळवलेली आहे ती आपण आधी चेहऱ्यावर हात लावू आणि पूर्ण शरीरावरून आपण फिरवून घेऊ. म्हटलं संघटन मंत्र म्हणजे आपण आपल्या देऊ एकत्र मिळून खायचं. पण जर ते आपण एकजुटीने केलं तर ध्येय आपलं नक्कीच निश्चितच पूर्ण होतं. तसं असतो मा म्हणजे मला असत्याकडून सत्याकडे नेऊ दे. हे प्रभो, मला असत्याकडून सत्याकडे नेण्याचा मार्ग दाखव. मला अंधकारातून प्रकाशमय जीवन जगू दे. तसंच मला मृत्यू पण मोक्षरूपी प्राप्त होऊ दे. ही देवाला आपण प्रार्थना केलेली आहे. आता आपण करूया प्राणायाम. पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम मध्ये आपल्याला हळूहळू लांब श्वास आत घ्यायचा आहे आणि हळूहळू तो श्वास सहजतेने सोडायचा आहे, कुठला पण त्रास न देता. आपण वातावरणात जो मुक्ततः जो ऑक्सिजन मिळतो तो आपण धकाधकीच्या जीवनात फक्त श्वास येतो आणि जातो. फक्त 40% आपण त्याचा उपयोग करतो, तेव्हा की आपल्याला 100%ची गरज आहे. आणि म्हणूनच आपलं शरीर विविध व्याधी रडलेलं असतं. तर आपण प्रयत्न करू की 100% ऑक्सिजन आपल्याला मिळो. हळूहळू आपल्याला दोन्ही नाकपुड्यांनी श्वास हळूहळू आत घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्याला तो सोडायचा आहे. तुम्ही करत राहा आणि मी सांगते, थोडंसं मी सांगायचा प्रयत्न करते, तर फक्त लक्ष माझ्याकडे असू द्या आणि प्राणायाम आपला सुरू असू द्या. हळूहळू लांब श्वास आपण आत घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपला छातीचा भाग प्रसरण पावतो. छातीमध्ये जे फुफ्फुसांचं जे जाळं आहे तिथे ऑक्सिजन भरतं आणि ते तिथेच मुख्य कार्य होतं की आपल्या रक्तात ऑक्सिजन मिक्स होतं आणि ते रक्त मग ऑक्सिजनेटेड रक्त मग हृदयाकडे जातं. तर आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीरात भरून आपलं जे रक्त आहे आपल्याला शुद्ध करायचं आहे. तर आपण एक मनात भाव असा ठेवायचा की माझं रक्त शुद्ध होत आहे. मी वातावरणातला ऑक्सिजन जे देवाने आपल्याला दिलाय, निसर्गाने आपल्याला दिला आहे, त्याची अनुभूती घेत आहे. शुद्ध ऑक्सिजन माझ्या शरीरात चाललं आहे आणि माझं शरीर संपूर्णतः निरोगी होत आहे. हे जे शुद्ध ऑक्सिजन आतमध्ये गेलं तर ते जे प्युअर रक्त आहे ते प्रत्येक नाडी, धमनी, प्रत्येक नाडीपर्यंत ते पोहोचतं आणि शुद्ध रक्ताचा संचार शरीरभर होतो. प्राणायाम केल्यामुळे आपलं शरीर ताजेतवानं, निरोगी आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
भस्त्रिका प्राणायाम. आपण 5 सेकंद श्वास आत घेतो आणि 2.5 सेकंदात श्वास हळूहळू बाहेर घालतो. 5 सेकंदात आपलं एक आवर्तन होतं. म्हणजे एका मिनिटात 20 वेळा आपण लांब श्वास घेतो आणि हळूहळू सोडतो. आपल्याला निरंतर 2 मिनिटं हे करायचं आहे. रोज आपण नियमित 5 मिनिटं हे करायचं. जास्तही वेळ केलं 15 मिनिटं केलं सगळ्यात उत्तम. जर आपल्याला वेळ जास्त नसेल तर कमीत कमी 5 मिनिटं तरी आपल्याला श्वास लांब श्वासात भरायचा आहे आणि हळूहळू सोडायचं आहे. ही मध्यम गती, ही साधारण गती झाली आहे. कोणी कोणी लवकर पण घेऊ शकतं, ज्यांना सवय आहे, पण त्यांनी आपण थकून जाऊ. असा पण आपण श्वास घेऊ शकतो. परत यात नवीन एक ट्रेंड आलेला आहे की आपण असे हात करून अशा तऱ्हेने पण आपण श्वास घेऊ शकतो. पण आपण कधी वयाचा फरक वयानुसार आपण शांततेने आपण हळूहळू श्वास आत घेतला आणि हळूहळू सोडला. जी नवीन तरुण पिढी आहे ते जर फास्टली थोडंसं हे नवीन एक ट्रेंड आलेला आहे की हे जर जेव्हा आपण हात वरती करतो तेव्हा श्वास घ्यायचा आणि जेव्हा खाली हात करतो तेव्हा श्वास फोर्सने सोडायचा. भस्त्रिका प्राणायाम. ह्यामुळे काय होतं की जेव्हा लांब श्वास आपण आतमध्ये घेतो तर ज्यांना सायनसचा त्रास असतो, ज्यांचं नाक इथून चोक झालेलं असतं, ते नाक हळूहळू उघडायला लागतं. इथे कफ साचलेला असतो त्यामुळे आपल्याला ते चोक झाल्यामुळे सायनस अस्थमाचा त्रास असतो, ब्रॉन्कायटिस आणि गळ्याचे रोग किंवा एनिमिया. जेव्हा आपण हा लांब श्वास आतमध्ये चाललोय, आपलं रक्त पूर्ण शुद्ध होत आहे, तर चांगलं हिमोग्लोबिन आपल्या शरीरात बनतं आणि एनिमिया आपला दूर होतो. तसंच गळ्याचे रोग दूर होतात. प्रत्येक शुद्ध रक्त नसानसांमध्ये पोहोचल्यामुळे आपलं शरीर निरोगी होत जातं. तर ह्या भावाने हा भाव मनात ठेवून आपण लांब श्वास हळूहळू आत घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे, ज्याने आपले फुफ्फुस एकदम बळकट होतील. हे 8 प्राणायाम आहेत. पहिले 5 क्रियात्मक प्राणायाम आणि नंतरचे 3 आहेत ते ध्यानात्मक प्राणायाम आहेत. तर आपण आताच केलाय भस्त्रिका. आता आपण करूया कपालभाती. कपालभाती म्हणजे कपाळ म्हणजे आपला माथा आणि भाती म्हणजे एक भाता. आपल्याला माहिती आहे भाता कसा चमकतो त्याला धार दिल्यावर. तर हे कपालभाती केल्याने आपल्या शरीरातली जी पण अशुद्धता आहे ती आपण बाहेर काढत असतो. शरीरात अशुद्धता असते. आपले जेव्हा जेवण पचत असतं तर पुष्कळ प्रकारचे त्याच्यामध्ये क्रिया होत असतात आणि काही घाणेरडे वायू अपान वायू तयार होतो. तो अपान वायू आपल्याला प्राणरूपात करायचा आहे, त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. शरीरात खूप सारी अशुद्धी आपल्या असते आणि त्याच्यामुळे आपल्याला विविध व्याधी असतात. तर कपालभाती ही एक शुद्धी क्रिया आहे आणि कपालभातीद्वारे आपल्याला आपल्या शरीरातली अशुद्धता बाहेर काढायची आहे. तर करायचं कसं, फक्त श्वास बाहेर काढायचा आहे. जेव्हा आपण श्वास बाहेर काढतो तेव्हा आपलं पोट ऑटोमॅटिकली असं आत जातं. जेव्हा आपण शिंकतो तेव्हा कसं आपण जेव्हा नाकातून श्वास बाहेर काढतो त्याप्रमाणे आपल्याला फक्त श्वास बाहेर काढायचा आहे. आपोआप तो श्वास आत घेतला जातो. आपल्याला फक्त बाहेर काढण्याची शुद्धी क्रिया करायची आहे. जेव्हा आपण श्वास बाहेर काढतो तेव्हा आपलं पोट आत जातं. तर एका सेकंदाला 1 स्ट्रोक ही साधारण स्थिती आहे. तर आपण या साधारण स्थितीमध्येच आपण एका सेकंदाला 1 स्ट्रोक म्हणजे मिनिटाला 60 स्ट्रोक आपले बसतात आणि याचे अनेक फायदा आहे. प्राणायामाचा राजा म्हणतात त्याला कपालभातीला. आपल्या शरीरातली सगळी उष्णता अशुद्धता बाहेर काढतो. फक्त करायचं कोणी नाही तर मासिक पाळी दरम्यान करता येत नाही किंवा कुठलं जर ऑपरेशन झालं असेल तर 6 महिने आपल्याला कपालभाती करता येत नाही, गर्भावस्थामध्ये करता येत नाही. याचे फायदे अनेक आहेत. कपालभाती तुम्ही सुरू ठेवा कपालभाती करणं. फक्त श्वास बाहेर जात आहे आणि फक्त पोट हालत आहे. जेव्हा आपलं पोट हालतं तेव्हा आपल्या आतले पोटातले फॅट बर्न होतात, म्हणजे आपलं वजन कमी होते. जे अतिरिक्त फॅट वाढलेले आहे शरीरात ते कमी होतात. आणि असं नाही, जे लोक कृश आहेत म्हणजे शरीराने सडपातळ बारीक आहेत त्यांना पण काही ना काही व्याधी असते, त्यांचं खाल्लेलं त्यांना बरोबर लागत नाही त्यामुळे ते कृश असतात. तर हे केल्यामुळे आपल्या लिव्हर, आपले छोटे आतडे, मोठे आतडे सगळ्यांना व्यायाम मिळतो. आपली किडनी फिल्टर होते.
आपले सर्व हार्मोन्स छान काम करायला लागतात. इथे जे स्वादिष्ठान चक्र आहे त्याच्यावर काम करतं कपालभाती. तर हे निरंतर केल्याने 5 मिनिटं हे कंटिन्यू करायचं, 300 स्ट्रोक लावायचे. मग जर थकलं तर थोडं एक रिलॅक्स घ्यायचं आणि परत 5 मिनिटं, असं रोज 15 मिनिटं कपालभाती करायलाच हवं. जे असाध्य रोग आहेत त्याच्यामध्ये अर्धा तास कपालभाती करतात. थोडं गॅप द्यायची, थोडं रिलॅक्स व्हायचं आणि परत आपलं कपालभाती सुरू करायचं. याचे असंख्य लाभ आहेत. आपली पचनशक्ती सुधारते. ज्यांना कमी भूक लागत असेल त्यांची छान भूक वाढेल. ज्यांना जास्त भूक लागते त्यांची भूक कंट्रोल मध्ये होते. म्हणजे शरीर नॉर्मल होण्यास मदत होते. अतिरिक्त वजन कमी होतं आणि जे पुरुष आहे त्यांचं वजन वाढतं. मासिक पाळीचे जे त्रास आहेत, जी अनियमितता आहे, कोणाला वंध्यत्व आहे, हे सगळे त्रास कपालभातीने दूर होतात. जर मासिक चक्र व्यवस्थित सुरू असलं तर मोनोपॉजचा पण त्रास होत नाही. हार्मोन्स जे बिघडतात आणि नंतर 40 नंतर हे जे त्रास सुरू होतात ते पण बिलकुल होत नाही. व्यवस्थित शेवटपर्यंत व्यवस्थित मासिक चक्र सुरू असते. वंध्यत्वावर ह्याच्याने आपल्याला विजय मिळवता येतो. मासिक चक्र जर बरोबर असलं तर हार्मोन्स व्यवस्थित असतात आणि स्त्रियांचं आरोग्य त्यावरच अवलंबून आहे. तसंच पुरुषांना पण हे फारच फायदेशीर, म्हणजे सर्वांकरता फायदेशीर आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. याने पचनशक्ती छान होते, बुद्धीचा छान विकास होतो. शरीरातली अशुद्धता बाहेर निघाल्यामुळे आपलं रक्त पूर्ण शुद्ध होत आहे. तर हे भाव मनात ठेवून की माझ्या शरीरातला अशुद्धता पूर्ण बाहेर निघत आहे, माझं शरीर निरोगी होत आहे, हे भाव मनात ठेवून आपल्याला करायचं आहे कपालभाती. मी पण 2 मिनिटं करते, सोबत करा. आपल्याला काही पण पचनाचे जर का काही दोष असतील, त्यांना गॅसेसचा त्रास असेल, ऍसिडिटी असेल, ती यांनी समूळ नष्ट होते कपालभाती केल्यामुळे. जर किडनीमध्ये स्टोन बनायचा त्रास असेल तर किडनीला पण जेव्हा आपण पोट आत जात आहे आपलं आणि आपण फोर्सनी स्ट्रोक जेव्हा लावतोय तेव्हा हे आपल्या पाठीकडे जाण्याचा पोट प्रयत्न करते. तर आपल्या पोटामध्ये जेवढेही ऑर्गन्स आहेत, आपले लिव्हर आहेत, आपले पॅनक्रियाज आहेत, आपले लहान आतडे आहेत, मोठे आतडे आहे, किडनी आहे, गर्भाशय आहे, युरेटर आहे, त्या सगळ्यांना याच्याने आयाम मिळतो आणि आपल्या त्यात कुठे पण जर अशुद्धता असेल ती बाहेर निघायचा प्रयत्न करते. करत रहा कपालभाती. मी 4 ओळी भजनाच्या म्हणते. जीवन तुमने दिया है जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, आशा हमें है विश्वास है, हर मुश्किल में विधाता बचा लोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. हे प्रभू, हे जे तू मला सुंदर जीवन दिलेलं आहे हे सगळं तू सांभाळशील. आम्हाला प्रयत्न करायचा आहे, आम्हाला प्रयत्न करायचा आहे त्याला सुंदर ठेवण्याचा, आम्हाला प्रयत्न करायचा आहे त्याला स्वच्छ ठेवण्याचा. आणि याकरिता एवढ्या धकाधकीच्या जीवनात आम्हाला आपल्याकरिता कमीत कमी अर्धा तास तरी काढायचा आहे. आपलं शरीर स्वच्छ करायला अर्धा, आमचं मन, आमचं आरोग्य अगदी सुदृढ राहील आणि चांगल्या मनात एक चांगलं हृदय वास करतात, एक चांगले
सकारात्मक विचार मनात येतात आणि आपला स्वतःचा आत्मविश्वास याने वाढतो. आणि आपण बघितलंय, आपला जर आत्मविश्वास प्रबळ असेल तर आपण कुठलंही काम आरामात करू शकतो. सकारात्मकतेने घेतलं तर वाईट विचार आपल्या जवळ येत नाही आणि आपण दुसऱ्यांचे पण दुःख आरामात दूर करू शकतो. आपल्याला जर कुठे संकटामध्ये योग्य निर्णय क्षमता आपली वाढते. आपण पळून न जाता योग्य निर्णय घेऊन काहीतरी काम करू शकतो. जसं आता जी वेळ आहे, ज्या कोरोनामध्ये सर्वांची मानसिक स्थिती डगमगलेली आहे, सर्व भीतीच्या वातावरणात जगत आहेत की काही मला ना होऊन जाव किंवा कोणाचा जीव न जाव. पण सकारात्मकतेने घेतलं तर आपण बघितलं आहे की पुष्कळ लोक खूप जास्त तब्येत बिघडून पण त्यातून बाहेर निघालेले आहे. आणि काही लोक ज्यांना खूप कमी त्रास आहे ते घाबरून इतरांचं बघून त्यांनी आपले प्राण गमावले आहे. तर आपण हे जर सराव करत राहिलो प्राणायामाचा तर आपल्यात एवढी दृढ क्षमता येते, एवढे सकारात्मक विचार येतात की आपण कुठलाही मोठा रोग असो त्यातून बाहेर निघू शकतो. जर आपले पाय लागले असतील तर आपण थोडे सूक्ष्म व्यायाम करून घेऊ. थोडे पाय लांबवून घेऊ. थोडे पाय लांबवले आपण आणि पायांचे थोडे व्यायाम करून घ्यायचे. पायाची बोटं समोर ताणायची आणि मग तेवढीच फोर्सनी आपल्याकडे ओढायची. पाठीचा कणा सरळ. यामुळे ज्यांना सवय नसते जास्त खाली बसायची तर त्यांचे गुडघे लागतात. त्यामुळे आपण मध्ये मध्ये हे सूक्ष्म व्यायाम घेतो. यामुळे आपल्या नसा पूर्ण मोकळ्या होऊन जातात. हातापायाला मुंग्या आल्या असेल तर त्या निघून जातात. ज्यांना खाली बसणं अशक्य आहे ते खुर्चीवर बसून पण करू शकतात. पाय हलवून घ्यायचे. पाय असे हलवून घ्यायचे, असे ओढून घ्यायचे. परत मांडी घालून आपल्याला वेळ कमी आहे आणि आपले प्राणायाम पूर्ण व्हायला हवे. चला तर आपण तिसऱ्या नंबरचं प्राणायाम आहे आता बाह्य प्राणायाम. बाह्य प्राणायामामध्ये काय असतं की 3 आपल्याला बंध लावायचे असतात. एक सगळ्यात खाली गुदद्वाराजवळ आपलं असते मूलबंध आणि आपल्या इथे पोटाजवळ असते आपला उडियान बंध आणि गळ्याजवळ असते आपलं जालंधर बंध. तर आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास पूर्ण बाहेर सोडून द्यायचा आहे. आवाज नाही येत आहे? येत आहे. येत आहे ना. आपल्याला त्रिबंध युक्त बाह्य प्राणायाम करायचं आहे. तर आपलं जे खाली मूलबंध असतं ते मूलबंध लावायचं आहे, ते वर ओढायचं आहे. उडियान बंध म्हणजे पोटाजवळचा भाग आत घ्यायचा आहे आणि जालंधर बंध हे जेव्हा श्वास घ्यायची इच्छा झाली तेव्हा श्वास घ्यायचा आणि एक एक बंध सोडायचे. याचा अभ्यास आपण 5 वेळा करू शकतो. याने काय होतं की आपण श्वास बाहेर पण रोखू शकतो. आपल्याला प्राणायाम केल्यामुळे एवढी शक्ती निर्माण होते की आपण काही वेळ बिना श्वासाने राहू शकतो. पण हे सरावाने आपल्याला येतं. म्हणजे श्वास आपण घ्यायचा सोडायचा आणि बिना श्वासाने आपण 15 ते 30 सेकंद राहू शकतो. ह्याचे फायदे अनेक आहेत. यामुळे जर आपल्याला कुठे गळ्याचा प्रॉब्लेम असेल किंवा आपण मूलबंध लावल्यामुळे ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, फिशर आहे, प्रोस्टेट ग्लॅन्ड जर वाढलेले असेल, बहुमूत्रता आहे, जननेंद्रियाचे कुठले प्रॉब्लेम असेल तर ते यामुळे दूर होतात. तर हे आहे बाह्य प्राणायाम. चौथा आहे आपण उज्जाई. उज्जाई प्राणायाम थायरॉइड करता, गळ्यांच्या रोगांकरिता. आपला जो कफ असतो तो रोज थोडा थोडा निघत असतो, इथे साचलेला असतो, तर तो इझिली निघायला हवा म्हणून आपण करतो उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायाम मध्ये आपण ज्या श्वास आत घेतो तर तो गळ्याचं घर्षण करून आपल्याला आवाज करून घ्यायचा आहे. जसं तो श्वास आत भरायचा, मग बंध लावायचा, जालंधर बंध लावायचा. जालंधर बंध लावायचा म्हणजे ही हनुवटी इथे मानेला लावायची, टेकवायची. म्हणजे आपला श्वास आता बाहेर निघत नाही. आपण त्याला थांबवलेला आहे, आतमध्ये थांबवून ठेवलेला आहे.
आणि जेव्हा श्वास बाहेर काढायची जेव्हा इच्छा होईल तेव्हा वर सर मान करायची आणि डाव्या नाकपुडीने तो श्वास बाहेर सोडायचा. हे आहे उज्जाई. हे थायरॉइड करता खूप छान आहे. परत त्यांनी कंठ सुधारतो. आपल्या कंठामध्ये जो जिथे आपला कफ साचलेला असतो तो इझिली बाहेर पडण्यास मदत होते. म्हणजे गळ्याचे विकार वगैरे ह्यापासून दूर होतात. आणि जेव्हा आपला इथला ट्रॅक जेव्हा स्वच्छ असतो तर आपलं पूर्ण शरीर, कारण इथे जर कफ साचलेला असला तर याचे भयंकर प्रॉब्लेम असतात. कधी गळा दुखतो, कधी टॉन्सिल्स वगैरे असतात. इथे थायरॉइड ग्रंथी आहे, त्याला आयाम मिळाल्यामुळे उज्जाई प्राणायामामुळे आपण थायरॉइड पासून मुक्तता मिळवू शकतो. तर आपण करून घेऊ 2दा. सरळ करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. परत श्वास घ्यायचा. आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हे झालं आपलं 4थ्या नंबरचं उज्जाई प्राणायाम. आता 5वं आहे अनुलोम विलोम. अनुलोम विलोम प्राणायामामध्ये ही आपली डावी आहे चंद्रनाडी आणि उजवी आपली आहे सूर्यनाडी. तर आपण डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घेऊ. हाताची पोझिशन अशी, उजव्या नाकपुडी आपण अंगठ्याने बंद करत आहोत. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, मग डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने हळूहळू तो बाहेर सोडायचा. मग उजव्या नाकपुडीने 2.5 सेकंदापर्यंत हळूहळू श्वास आत घ्यायचा आहे. नाकपुडी बंद केली आणि डाव्या नाकपुडीने सोडायचं. 10 सेकंद लागतात एक आवर्तन व्हायला. 2.5 सेकंद आपण डाव्या नाकपुडीने श्वास आत भरत आहोत, 2.5 सेकंद आपण उजव्या नाकपुडीने सोडत आहोत. मग परत 2.5 सेकंदापर्यंत उजव्या नाकपुडीने घेत आहोत आणि डाव्या नाकपुडीने सोडत आहोत. तर एका मिनिटाला फक्त 6 हे आवर्तन होतात. अनुलोम विलोमचे पण असंख्य फायदे आहेत. अनुलोम विलोममुळे यात पण आपलं जेव्हा आपण श्वास घेतो आहे ऑक्सिजन आपल्या पूर्ण नसनाड्यांपर्यंत चाललाय. आपल्या शरीरात असंख्य नसनाड्या आहेत. 72 लाख 10,210 एवढ्या नसनाड्या आहेत म्हणतात आपल्या शरीरात. तर तिथे प्रत्येक नसनाडीपर्यंत, प्रत्येक धमनीपर्यंत हे शुद्ध ऑक्सिजन पोहोचतं. आता आपण स्वस्थ आहोत तर आपण 15 मिनिटं कंटिन्यू करू शकतो. आणि जे म्हातारे आहेत किंवा कोणी रोगी आहे त्यांना पण झोपल्या किंवा खुर्चीत बसल्या आरामात हे प्राणायाम ते करू शकतात. जेव्हा एका नाकपुडीने आपण श्वास घेतो ते जास्त आतपर्यंत जातो. बंद केली, सोडलं. मग उजव्या नाकपुडीने घेतलं, बंद केली, सोडलं. या प्राणायामामुळे आपल्या रक्तातले ब्लॉकेजेस कमी होतात. आपल्या रक्ताचा प्रवाह वाढतो. आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित होतं. लो बीपी राहत नाही, हाय बीपी पण राहत नाही. आपला रक्ताचा जो ताण आहे परत आपलं शरीर आपण नॉर्मल करतो. ही चंद्रनाडी असते, ही थंड असते आणि उष्ण नाडी जी आहे ही सूर्यनाडी असते. तर आपण दोन्ही नाडीने एकामागे श्वास घेतल्यामुळे इथे जी सुषुम्ना नाडी असते आपली आज्ञाचक्राजवळ ती जागृत होते आणि सुषुम्ना नाडी जागृत झाली हा जर श्वास आपला आतमध्ये गेला आपला आज्ञाचक्र जागृत होतं. आपलं इथे जे सहस्त्र चक्र आहे ते कुंडलिनी आपली जागृत होते. आणि याचे असंख्य फायदे. अनुलोम विलोम सर्वांनी लहानापासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनी करायलाच हवं आणि इझिली आपण हे प्राणायाम करू शकतो. तर करू आपण.
आपल्या वेळेच्या अभावी आपण जास्त वेळ करू शकत नाही, पण मी जो तुम्हाला समजायचा प्रयत्न करते आहे तेवढा समजला ना. आता आपण ध्यानात्मक प्राणायाम करूया. आता पुढचं प्राणायाम आहे भ्रामरी. भ्रामरी पण आपलं व्यवस्थित झोप लागायला, आपली स्मरणशक्ती वाढवायला, आणि वयानुसार आपल्याला आठवत नाही तर भ्रामरी हे जे आहे हे सर्वांकरता, लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्याकरिता आणि मोठ्यांना छान शांत झोप लागण्याकरता भ्रामरी फार आवश्यक आहे. यामध्ये काय करायचं असते की आपले 3 बोट आपल्याला डोळ्यावर ठेवायचे असतात. हे तर्जनी बोट आपलं कपाळावर ठेवायचं असते आणि हे जे आपले अंगठे आहेत इथे कानाजवळ हे छोटे फ्लॅप्स आहेत, हे आपण अंगठ्याने बंद करू. आणि जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो तर भोवरे, मधुमक्खी कसं आपली फुलपाखरू कसं गुंजन करतं आवाजाचं, त्याप्रमाणे आवाजाचं गुंजन होतं. तर जो आपण श्वास आतमध्ये घेताय तो मेंदूच्या लहरीला आपल्या जागृत करतो. जो श्वास आपण आतमध्ये घेताय आवाज करून आणि कान बंद असतात तर तो आतल्यात घुमतो आणि ज्यामुळे आपला मेंदू अगदी तरतरीत होतो. तर करूया भ्रामरी प्राणायाम. 3 बोट डोळ्यांवर, 1 बोट तर्जनी बोट कपाळावर आणि अंगठ्याने आपले फ्लॅप्स बंद करा. आपण जो आज श्वास भरलेला आहे तो आवाजाचं गुंजन करून हळूहळू बाहेर काढायचा आहे. तर जेव्हा ते आवाजाचं गुंजन होतं तेव्हा आपलं ब्रेन, आपलं जे मेंदू आहे तो एकदम तरतरीत होतो, ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते, आपल्याला विसरायचा जो त्रास असतो वयानुसार तो कमी होतो आणि मनाची चंचलता दूर होते. यानंतरचा प्राणायाम आहे उद्गीत प्राणायाम. आपण पहिले जे मोठं प्राणायाम आधी जे ओंकार घेतलं त्यात ओ लांब घेतला आणि र आणि म थोडं हळू घेतलं. आता आपल्याला ओ हळू घ्यायचा आहे, थोडा घ्यायचा आहे आणि म जास्त वेळ करायचंय. हे ध्यानात्मक प्राणायाम आहे. जेव्हा आपण असं करून जेव्हा मच आतमध्ये जेव्हा गुंजन होतं त्याच्यामुळे आपले कुंडलिनी जागृत होते आणि आपल्याला एकाग्रता, मनाची चंचलता दूर होते. तर करूया आपण उद्गीत प्राणायाम. डोळे बंद. आता आपण करूया 1 मिनिट ध्यान. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आपलं आज्ञाचक्र असते. आपलं लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर केंद्रित करू. तिथे आपल्या इष्ट देवतेची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे आणायची आणि तिचं 1 मिनिट आपण ध्यान करायचं. दोन्ही हात छाती पुढे.
आपण प्रार्थना घेऊया. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दोन्ही हाताचं घर्षण. दोन्ही हात डोळ्यांना लावायचे, मग चेहऱ्यावरून आणि आपल्या शरीरावरून आपण हात फिरवून घेऊ. तर हे झाले 8 प्रकारचे प्राणायाम. प्राणायाम भरपूर आहेत. शीतली आहे, शीतकारी आहे, वेगवेगळ्या रोगांवर जर कोणाला कानाचा त्रास असेल तर कानाचे प्राणायाम आहे, पण मुख्य झाले हे 8 प्राणायाम. आपण वेळेत हे 8 प्राणायाम कंप्लीट केले आहे. आता पुढचा भार ठवकर दादा सांभाळतील. हरिओम हरिओम हरिओम. आपल्या कुटुंबाचे सगळे घटक, लहान मोठे सगळे घटक असतात आणि त्याच्यामुळेच आपलं कुटुंब मानलं जात असतं. आज ताईंनी खूप सुंदर रीतीने घेतलंय आणि आमच्या सगळ्या लोकांना खूप मजा आली. आपल्या जेवणात रोज डाळ भात पोळी भाजी रोज असतात, भाजीचे प्रकार असतात, हे वगैरे असतात, पण प्रत्येक जेवणातलं आपल्याला डाळ भात असलेलं आपल्याला रुचकर वाटत असतो. सांगण्याचं तात्पर्य, शुद्धिक्रिया अनेक आहेत, आसन अनेक आहेत, प्राणायाम अनेक आहेत, परंतु आपल्याला रोज आपल्याला जे काही आपल्याला जे साधक असतात, गुरु असतात, ते आपल्याला सांगतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक चव निराळी वाटत असतं आपल्याला. आज जरी आपण प्राणायाम अनेक वेळा जरी घेतले असते तरी प्रत्येक गुरु असतात तर ते सांगतात, तर ते वेगळ्या प्रकारे सांगतात. तर आम्हालाही आज त्यांचा खूप आनंद झालाय, खूप त्याची वेगळी चव प्राप्त झालेली आहे. तर मी त्यांचं खूप आभारी आहे. नंतर आपला जो आजचा वर्ग आहे की ऑक्सिजन लेव्हल वाढवायची. आपण नेहमी म्हणतो की पॉझिटिव्ह थिंकिंग, किंवा आपण जर मनाला जर सांगितलंय की बघ मी पूर्ण स्वस्थ आहे, निरोगी आहे, तर तुम्ही कोणत्याही संकटापासून मुक्त होताय. तर प्राण लेव्हल आपल्याला वाढवायची असतं. तर पहिल्यांदा ना की शरीराच्या तर तुम्ही डोळे बंद केले ना तर तुमची 80% ऊर्जा वाचतं. 80% ऊर्जा वाचतं आणि बाकीची 20% आहे तर शरीराद्वारे असतात. बरेच लोक असतात बाकड्यासारखं ना, ते अर्धा डोळा उघडून बघतात, अर्धा डोळा उघडून. असं नका बघू. तुम्ही डोळे बंद केले की तुमची 80% ऊर्जा वाचतं. आता जो आपल्याला प्रकार काल आपण जे केलेला आहे आज आपल्याला पुन्हा करायचा आहे. पहिले शिकण्यासाठी बघून घ्यायचं. एक नासिका बंद करायची, एक नासिका बंद करायची. नासिका जरी ही 1/4 असेल ना, ही अशी जरी बंद केली तर पूर्ण नासिका बंद होतो. मग आता तुम्ही अशी करू शकता, इथे तुम्ही आधार देऊ शकताय. तुम्ही असंही केलं तरी चुकीचं नाही, असंही केलं तरी चुकीचं काही नाही. असंही केलं तर कशी नासिका तुम्ही फक्त बंद करा. जास्त वेळ जर ठेवायचं असेल तर तुम्ही तुमचा हाताचा असा आधार देऊ शकता. तर कशी पण एक नासिका बंद करायची. आता आपण काय करतो, उजवी नासिका बंद करतो आणि डाव्या नासिकेने श्वास सोडतो आणि घेतो, श्वास सोडतो आणि घेतो. परंतु संख्या समान असायला पाहिजे. 10 असेल तर 10च. मग एका नासिकाने 10, दुसऱ्याने 11, तिसऱ्याने दोन्ही नासिकाने 9 व्हायला नको. तर आपण ही 10 वेळेस श्वास घेऊ. श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा आपल्या क्षमतेनुसार. नाकामध्ये अडथळे असेल तर रुमाल ठेवायचा आणि दोन्ही नाक शिंकरून घ्यायचे. जो काही म्युकस असेल तर तो बाहेर फेकून द्यायचा आणि पुन्हा करायचा.
तुमचे नासिका पूर्ण मोकळे असेल तर तुम्हाला 24 तास ऑक्सिजन मिळेल. आजारी पेशंट झाला तरी तुम्हाला व्हेंटिलेटरची गरज पडणार नाही. व्हेंटिलेटर केल्यानंतर तुम्हाला खूप त्रास होतो, तुम्हाला वेगळी मेहनत लागतं. तर म्हणून आपण पहिले डाव्या नासिकाने 10 वेळा करू, उजव्या नासिकाने 10 वेळा करू, दोन्ही नासिकाने आपण 10 वेळा करू. पहिला राऊंड. ज्यांना नासिकात ज्यांची ब्लॉक होत असेल तर त्यांनी काय करायचं की शिंकरून ती मोकळी करा. हा प्रयत्न झाल्यानंतर 20 वेळा करू, पुन्हा 20 वेळा करू, दोन्ही नासिकाने 20 वेळा करू. आज आपण इतकं जाऊ पुढच्या. मग आता सुरू करू. एक नासिका. फक्त ताट बसा, खुर्चीवर बसा, कसेही बसा, पण ताट बसा. दहा. थांबून जा. नॉर्मल श्वास घ्या. दुसऱ्या नासिकाने घ्या. दहा. दोन्ही नासिकाने घ्या. दोन्ही नासिकाने श्वास सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या. आपण 10 वेळा 3 वेळा केल्या. म्हणजे आपली जर नासिका जर चोकाप असेल तर ती निघून जातं, नसेल तर तुम्ही दोन्ही करून घ्या. रुमाल घ्या, शिंकरून घ्या. पुन्हा नंतर मग पुन्हा 10चा अडथळा नसेल तर पुन्हा मग 20चा प्रयोग करा एका नासिकाने. वीस. दोन्ही नासिकाने. थांबा. अडथळा नसेल तर पुन्हा 30 वर जा. एका नासिकाने 30, दुसऱ्या नासिकाने 30, तिसऱ्या दोन्ही नासिकाने 30. अडथळा असेल तर शिंकरून घ्या रुमालावर आणि पुन्हा नासिका हे करून पुन्हा सगळं. हा प्रयोग आपण 10 वेळा करायचा, नंतर 20 वेळा करायचा, मग 30 वेळा करायचा, मग 40 वेळा करायचा, मग 50 वेळा, मग 60 वेळा, असं 100 वेळा करायचं. इतकं 100 वेळा तुमची जर सवय झाली, दिवसातून अनेक वेळा तुम्ही करू शकता. ही 100 वेळा जर केली तर तुम्हाला 24 तास ऑक्सिजन मिळतो. प्राणायामाने तुम्हाला मिळतोच, पण ह्याने तुम्हाला 24 तास ऑक्सिजन मिळतो. आणि दुर्दैवाने तुम्हाला जर कोरोना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वर व्हायला लागलं तर मी सांगतो व्हेंटिलेटर घेऊ नका. हेच तुमचं मोठं व्हेंटिलेटर आहे आणि व्हेंटिलेटर शिवाय तुम्ही मुक्त होऊ शकताय. हे जर केलं तर तुम्हाला गरजच नाही. हा फक्त कोरोनावर एक मोठा प्रभावी भाग आहे. म्हणून कोणीही घाबरू नका की माझं 97, 95 झालं, 94 झालं, 93 झालं, 92 झालं, 90 झालं, आता मी यमाच्या घरी चाललो, असं अजिबात नाही. तुमचा 50 जरी असेल तरी तुम्ही 98, 100 पर्यंत पोहोचू शकता. 80 जरी असेल तर कोणीही घाबरू नका. 65 असेल तरी घाबरू नका, 50 असेल तरी घाबरू नका. हा आपला या आठवड्याचा रोजचा प्रयोग आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण दुसरा पण प्रयोग घेऊया. ह्याची दिवसभर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तर आजचा वर्ग आपण इथे संपवत आहेत. कोणाला काही अडचणी असेल तर त्यांनी निश्चित विचारावं. उद्याचा भारती अय्यर म्हणून आहेत, 9 वर्षाचा त्यांची साधना आहे. परंतु त्यांची साधना पाहिल्यानंतर असं वाटतं की त्या जवळजवळ 25 वर्षापासून साधना करतात आणि त्यांचे इतके सुंदर त्यांचे आसन प्राणायाम वगैरे आहेत. त्यांचे युट्यूबवर अनेक आहेत. तुम्हाला उद्या क्लिप पण देऊ, तुम्हाला लिंक पण देऊ. त्यांचे अनेक आहेत, तुम्ही बघू शकतात आणि खूपच सुंदर आहे. त्या 9 वर्षाचा जरी अनुभव असेल तरी त्यांचा 25 वर्षाच्या अनुभवासारखा ते हिंदीमध्ये बोलतील, भारती अय्यर म्हणून.
आणि उद्या ब्रेनवर ते बोलणार आहेत. तर ब्रेनवर आहे त्याचं. तर सगळ्यांना मी विनंती करतो की सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी उद्या जुळा. आणखी कोणी जर असेल तर त्यांना पण जुळण्यासाठी विनंती करा. तर काही प्रश्न असेल तर विचारून घ्या, नाहीतर आजचा आपला वर्ग आपण संपवूया. कोणाला प्रश्न आहे काही? नाही, ठीक आहे. तर सगळ्यांचा मी आभारी आहे. आजचा वर्ग आपण इथेच संपवत आहेत. हरिओम, हरिओम, हरिओम.